नमस्कार सर्वांना, माझं नाव अनघा। मी एक हॉलिस्टिक न्यूट्रिशनिस्ट आणि योगा कोच आहे। मी आज एक खास ट्रान्सफॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझ्या नवऱ्याचं त्यांचा HbA1c 9.1 होता, जो 50 दिवसामध्येच 7.5 झाला आहे। तर त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अतुल पवळे आणि मी बेसिकली काही दिवसापासून अस्वस्थ असा होतो आणि मला समजत नव्हतं की काय होतं असं। त्यामुळे मग मी मे महिन्यामध्ये जस्ट असंच रुटीन चेकअपच्या हिशोबाने ब्लड शुगर टेस्ट केली HbA1c। तर त्या HbA1cचा रिपोर्ट जो आला तो 9.1 आला आणि इट वॉज जस्ट शॉकिंग, कारण एवढा कधी माझा येत नव्हता। त्यामुळे मला पण थोडंसं घाबरल्यासारखं झालं, कारण इट इज हायर साईड होतं ते। मग मी माझे मिसेस अनघा पवळे यांना, शी इज हेल्थ कोच, तर त्यांना मी बोललो की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे याच्यावरती। तर ती बोलली की काय घाबरू नका, माझ्याकडे ट्रीटमेंट आहे, आपण ती चालू करूया आणि त्याच्यातनं तुम्हाला फरक पडेल। तर मी लगेच होकार दिला आणि तिथून मी त्यांची ट्रीटमेंट चालू केली। तर ट्रीटमेंटमध्ये बेसिकली काही एवढं असं हार्ड अँड फास्ट नव्हतं। पहिली गोष्ट म्हणजे मी बाहेरचं खाणं जे होतं माझं ते संपूर्ण बंद केलं मी आणि घरातल्या खाण्यावरती भर दिला। सॅलड्स, नंतर फ्रूट्स हे सगळं खात, नंतर टाइम टू टाइम जेवणाचं शेड्यूल बनवलं, त्या शेड्यूलप्रमाणे जेवतो रोज आणि सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज वगैरे करतो, थोडं प्राणायाम करतो, त्याच्यामुळे मला थोडंसं एनर्जेटिक वाटायला लागलं। आणि त्यांनी मला एक सप्लिमेंट्स दिल्या डायबेटिक्ससाठी, ज्याच्यातून त्या रेग्युलर खायला सुरुवात केल्यामुळे मला फरक जाणवायला लागला। आणि आत्ता जस्ट 6 जुलैला मी असंच रँडम एक HbA1c केली, तर त्याचा रिपोर्ट जो आला तो 7.5 आला। आणि तो इट इज अ रिअली मिरॅकल। त्याच्या आधी एक 5 दिवस आधी मी रँडम फास्टिंग आणि पोस्ट लंच शुगर पण टेस्ट केली, तर तिचा पण रिपोर्ट चांगला आला। तो फास्टिंगमध्ये 116 आला आणि पोस्ट लंचमध्ये 160 आला। सो इट इज, मी बघितलं की हे वर्किंग होते म्हणून मग मी कंटिन्यू करतोय आता आणि आय एम शुअर दॅट विदिन 2-3 मंथ्समध्ये माझी शुगर नॉर्मल होईल अँड आय कॅन बी हेल्दी। जर तुम्हाला शुगर कमी करायचा असेल तर फक्त मेडिसिन्स हाच एक उपाय नाही, तर नॅचरल वे मध्ये देखील तुम्ही तुमचा शुगर लेवल ही कमी करू शकता। जसं अतुलने केलंय, जर अतुल करू शकतात तर तुम्ही देखील नक्की करू शकता। तर त्याच्यासाठी पर्सनल कोचिंगची गरज आहे, तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज आहे, तुम्हाला कुठलं फूड खायला पाहिजे ते गरज आहे समजून घेण्यासाठी। तसंच कन्सिस्टंट हॅबिट्स हे समजून घेणं गरजेचं आहे। मी त्याच्याबरोबर सप्लिमेंट्स देते प्रत्येक क्लायंटला। माझ्याकडे जो क्लायंट येतो त्यांना मी पहिले ब्लड रिपोर्ट्स करायला लावते आणि त्यांच्यासाठी जे पर्सनलाइज्ड सप्लिमेंटची गरज आहे पर्सनल कोचिंग बरोबर ते दिले जातात। त्याच्यामुळे खूप फायदा होतो, जसा अतुलला झाला आहे। RH सत्वम म्हणून जी कंपनी आहे त्याच्याबरोबर मी कनेक्टेड आहे, जिथे 19 इयर्सचा रिसर्च केला आहे। त्यांच्याकडे 40 लोकांची सायंटिस्टची टीम आहे जे रिव्हर्सलवरती काम करत आहे। त्याचा मी पूर्ण अभ्यास केला आहे आणि तेच मी अतुलला दिलं आहे, तसंच मी स्वतः वापरते आहे, माझ्या क्लायंट्सला देते आहे आणि हे काम करत आहे, रिव्हर्सल होत आहेत, रिपोर्ट्स आहेत। तर त्यांचे रिपोर्ट्स देखील मी शेअर आता करणार आहे। तर नक्की तुम्हाला जर नॅचरल वे मध्ये शुगर कमी करायचं असेल, थायरॉइड कमी करायचं असेल, वेट लॉस मध्ये जर तुमचं खूप स्ट्रक झाला असेल, ते होत नसेल, तुम्हाला जर जॉईंट पेन होत असेल, कुठल्याही प्रकारचा जरी आजार असेल आणि तो क्रोनिक असेल, कारण अतुलचं देखील किती वर्ष झाले अतुल तुम्ही गोळ्या खात होते? जवळपास 15 वर्षाच्या वरती। 15 वर्ष ते त्यांचे मेडिसिन्स खातात आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मेडिसिनचे साईड इफेक्ट्स हे होतातच आहे। पण आपण हे नॅचरल वे मध्ये करतो आहे। जे काही सप्लिमेंट्स मी देणार आहे ते प्रॉपरली एकदम प्लांट बेस्ड आहे, त्याचा काहीही साईड इफेक्ट नाही, जे तुम्ही 2, 4, 6 महिने देखील घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे ॲलोपॅथीचा डोस आहे हा कमी होऊ शकतो आणि हळूहळू तो पूर्णपणे बंद होऊ शकतो। तर हे झालेलं आहे इतरांबरोबर, तुम्हाला तुमच्याबरोबर देखील नक्की होऊ शकतं। तर तुम्हाला देखील याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा। आणि RH सत्वम या प्रोडक्टची माझी जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही नक्की चेक करून बघू शकतात। त्याच्यामध्ये टेस्टिमोनियल्स देखील आहेत, लोकांचे रिझल्ट देखील आहेत। तर प्लीज तुम्ही चेक करा आणि तुम्हाला देखील स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।